शरद पवारांचे 30 जानेवारीपर्यंतचे सर्व दौरे रद्द करण्यात आले। तब्येतीच्या कारणास्तव दौरे रद्द झाल्याची माहिती आहे। डॉक्टरांनी पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला शरद पवारांना दिलाय। शरद पवार सध्या सिल्व्हर ओक निवासस्थानी विश्रांती घेत आहेत। उद्धव ठाकरेंसोबत दोनच आमदार शिल्लक राहतील असा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केलाय। तर भविष्यात धाराशिव जिल्ह्यात राजकीय बदल झाले तर वावगं वाटायला नको असं म्हणत सरनाईकांनी खासदार ओमराजे निंबाळकरांच्या बंडाचे संकेत दिलेत। मात्र यावर निंबाळकरांनी मौन बाळगलंय। पालकमंत्री पदाबाबत तिन्ही नेते योग्य निर्णय घेतील असं स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरेंनी दिलं। दरम्यान पदाची इच्छा व्यक्त करण्यात गैर नाही, मात्र ती कशी व्यक्त करतो ते महत्त्वाचं आहे असा खोचक टोला अदिती तटकरेंनी भरत गोगावलेंना लगावलाय। जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांची भेट घेतली आहे। कोणताही पक्षपातीपणा न करता जिल्ह्यासाठी काम करेन असं यावेळी पंकजा मुंडेंनी म्हटलं। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार अशी माहिती पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे। मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत निधी संदर्भात चर्चा करू असंही त्यांनी सांगितलंय। राज्यात सुरू असलेली लाडकी बहीण योजना आहे तशीच सुरू राहणार आहे। सरकारनं कुठलेही निकष बदललेले नाहीत असं स्पष्टीकरण अदिती तटकरेंनी दिलं। चालू वर्षात 2,41,00,000 लाडक्या बहिणींना लाभ मिळालाय। ज्या लाडक्या बहिणी स्वतःहून पुढे येऊन आपल्या प्रगतीबाबत सांगून स्वतः आता लाभ नको असं सांगतायत त्यांच्याबाबत निर्णय घेणं सुरू असल्याचं तटकरे यांनी सांगितलंय। लाडकी बहीण योजनेवरनं जरांगेंनी सरकारवर निशाणा साधलाय। बहिणींच्या मायेत सरकार दुरावा आणतंय। टिळा लागेपर्यंत तुम्हाला सगळ्या बहिणी लागत होत्या, निवडून येताना सगळ्यांना पैसे द्यावे वाटत होते आणि परत घेण्याची आता तयारी सुरू केली आहे असं जरांगेंनी म्हटलंय। मराठा आरक्षणासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत, मात्र जरांगेंनी उपोषणाचा मार्ग स्वीकारू नये अशी विनंती भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे। तर जरांगेंच्या मागण्या समजून शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा करू असं आश्वासनही चव्हाणांनी दिलंय। आमदार संदीप क्षीरसागर यांनी जालन्यात जरांगेंची भेट घेतली। क्षीरसागरांनी जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। यावेळी धनंजय मुंडेंकडे असलेल्या मंत्रिपदामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना संरक्षण मिळतंय असा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे। अकोल्यात अवैध दारू विक्री विरोधात वाईन बार असोसिएशननं आमरण उपोषण केलेलं आहे। याबाबत कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे कारवाई करण्याची मागणी केली होती, मात्र कोणतीही कारवाई न झाल्यामुळे संघटनेनं उपोषणाचं हत्यार उपसलंय। तर अवैध दारू विक्रीला उत्पादन शुल्क विभागाचा पाठबळ असल्याचा आरोप आहे। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील खडकी इजारा इथल्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी धरणे आंदोलन केलंय। इजारा धरणातील पाणी सोडण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आलं। धरणातील पाणी शेतीसाठी सोडण्याचं आश्वासन दिलं जात आहे, मात्र अद्याप पाणी सोडण्यात न आल्यानं शेतकरी आक्रमक झाले। पालघरमधील गणेशकुंड भ्रष्टाचार प्रकरणी सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले। गणेशकुंड सुशोभीकरणाच्या कामाची व्हीजीटीआय या संस्थेकडनं चौकशी करण्याचं आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेतलंय। यावेळी आमदार राजेंद्र गावितही उपस्थित होते। प्रहारच्या दिव्यांग क्रांती संस्थेतर्फे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं। दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं गेलं। याशिवाय मानधन दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये उशिरा जमा होत आहे, तर तातडीनं मिळावं आणि नियमित वेळेत देण्यात यावं अशी देखील मागणी केली। वर्ध्यामध्ये दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे। सरकारनं प्रलंबित मागण्या तातडीनं मान्य कराव्यात अशी मागणी केली। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर दिव्यांग बांधवांनी करो या मरो आंदोलन केलंय। या आंदोलनामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात केलाय। प्रलंबित हक्कांचा त्वरित स्वीकार करावा अशी मागणी दिव्यांग बांधवांनी केली आहे।
यवतमाळमध्ये 50हून अधिक बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। यात भरधाव, विना नंबर प्लेट आणि कर्णकर्कश सायलेन्सर असलेल्या वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली। पोलिसांनी मुख्य चौकात ही मोहीम हाती घेतली आहे। दहशतवादी पन्नूनं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना धमकी दिली आहे। आप इतर नेत्यांच्या कुटुंबियांना पोलीस अधिकाऱ्यांनाही सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय। मान यांच्या विरोधात एक व्हिडिओ जारी केलेला आहे, त्यामध्ये त्यांना राजकीय मृत्यूची धमकी दिली जाते। दहशतवाद विरोधी कायद्यानुसार पन्नूसह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे। सांगलीत महिला चोरांची टोळी सक्रिय झाली आहे। 4 ते 5 महिलांकडून विश्रामबाग परिसरात रेकी केल्याचा प्रकार समोर आला। सदरची रेकी चोरीच्या उद्देशाने केल्याचं सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालं। महिला चोरांच्या टोळीमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। माणसाच्या युरिनपासून कार्बन पदार्थ आणि ऊर्जा निर्मिती केली जाऊ शकते, याचा शोध नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रोफेसर आणि संशोधक विद्यार्थ्यांनी लावलाय। या प्रयोगासाठी वेगवेगळ्या 40 प्राण्यांच्या युरिनची तपासणी करण्यात आली आहे। यामध्ये माणसाच्या युरिनमध्ये सर्वाधिक प्रमाणात युरिक ऍसिड आढळले। शिर्डीच्या कोपरगावात नवीन कायद्याच्या जनजागृतीसाठी पोलिसांनी बुलेट रॅली काढली। कोपरगाव शहर आणि तालुका पोलिसांकडून प्रजासत्ताक दिनी ही रॅली काढण्यात आली आहे। यावेळी पोलीस वाहनातून घोषणा करत नवीन कायद्याची माहिती देण्यात आली आहे। कोल्हापुरात प्रजासत्ताक दिनानिमित्त व्हिंटेज कार आणि बाईकची रॅली काढण्यात आली। दसरा चौकातनं या रॅलीला सुरुवात झाली। रॅलीत अनेक कार आणि बाईक व्हिंटेज गाड्यांचा समावेश होता। या व्हिंटेज गाड्या पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती।